नाशिकमध्ये भाजपची मोठी खेळी. ठाकरे सेनेचे 2 माजी महापौर आणि काँग्रेसचा 1 माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची माहिती. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. नाशिकमधील भाजप पक्षप्रवेशावरती आमदार देवयानी फरांदे नाराज. विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या प्रवेशाला विरोध. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. फरांदेंच्या फेसबुक पोस्टनं राजकीय खळबळ. जागा वाटपावरती पुण्यात काल दोन्ही राष्ट्रवादीची बैठक. पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी. अजितदादांकडून 30 जागा देण्याची तयारी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, वडेट्टीवार यांची माहिती. कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची सेना एकत्र लढणार. सेनेला 12 जागा तर काँग्रेसला 7 जागा देण्यावर एकमत. 5 जागांवर अजूनही चर्चा सुरू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही जागा वाटपाबाबत चर्चा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मुंबई मनपासाठी प्रस्ताव. तर ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचा निर्णय न झाल्यास आज निर्णय जाहीर करणार, शशिकांत शिंदे यांची माहिती. मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची मागणी. मात्र भाजपचा 100 जागा देण्यास नकार. भाजपनं शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव दिल्याची माहिती. भाजपची पहिली यादी उद्या येण्याची शक्यता. भाजपच्या आज मुंबईत महाबैठका. किती जागा सोडायच्या आणि किती लढायच्या याचा आढावा घेतला जाणार. युती जाहीर होताच उत्तर भारतीयांना मनसेचा इशारा. मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे तो भी पिटोगे. मनसे नेते संदीप देशपांडेंची पोस्ट. काल मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या. काहीतरी संशयास्पद वाटल्यानं मातोश्रीवरून थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन गेल्याची माहिती. चौकशी अंती सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवल्याची माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं प्रवासी विमान उतरलं. थोड्याच वेळात पहिलं विमान झेप घेणार. प्रवाशांचं उत्साहात स्वागत. पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन. भारतासह जगभरात ख्रिसमसचा मोठा उत्साह. विद्युत रोषणाईनं चर्च सजले. चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचंही आयोजन. नांदेडच्या जवळा मुरारमध्ये एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या. आई वडिलांचा गळफास. आई वडिलांचा घातपात की आत्महत्या, तपास सुरू. अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभ्या केलेल्या देवराईला अचानक आग. बीडच्या पालवण जवळची घटना. आगीत शेकडो झाडं जळून खाक. कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात. दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू. अपघातानंतर बसला आग. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. तामिळनाडूच्या कडलोर जिल्ह्यात भीषण अपघात. बसचा टायर फुटल्यानं 2 कारला धडक. अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी.